जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वे. समास तिसरा. श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम. श्रीराम. मुळापासून सैरा वैरा, अवघा पंचीकरण पसारा. त्यात साक्षीत्वाचा दोरा, तोही तत्वरूप श्रीराम. दुरस्ता दाटल्या फौजा, उंच सिंहासनी राजा. याचा विचार समजा, अंतर्यामी श्रीराम. देह मात्र अस्थिमांसांचे, तैसेची जाणावे नृपतीचे. मूळपासून सृष्टीचे, तत्वरूप श्रीराम. रायाचे सत्तेने चालते, परंतु अवघी पंचभूते. मुळी अधिक जाणीवेचे ते, अधिष्ठान आहे श्रीराम. विवेके बहुत पैसावले, म्हणून अवतारी बोलिले. मनु चक्रवर्ती झाले, येण्याची न्याये श्रीराम. जेथे उदंड जाणीव, तेची तितुके सदैव. थोडे जाणीवेने निर्दैव, होती लोक श्रीराम. व्याप आटोप करीती, धके चपेटे सोसिती. तेणे प्राणी सदैव होती, देखत देखता श्रीराम. श्रोते हो, मूळमायेचा जो दृश्य अशाश्वत पसारा पसरलेला आहे, त्यासंबंधी मी तुम्हाला अनेक वेळेला विस्ताराने समजावून सांगितले आहे. हा सारा विश्व पसारा पंचमहाभूतांनी वेढलेला आहे. ह्या पंचभूतांच्या मिश्रणातून जी एक अवाढव्य अशी जीवसृष्टी निर्माण झाली, तिचे मूळसुद्धा मूळ मायेतच आहे. ह्या साऱ्या पसाऱ्यात साक्षीपणाने राहणारा जो प्रत्येक जीवातला अंतरात्मा, तोही तत्वरूपच आहे. तो एक अखंड असा तंतू आहे. तो सुद्धा पंचमहाभूतांनी गोला गेला आहे. एखादा चक्रवर्ती राजा उंच सिंहासनावर बसलेला असतो. त्याच्या दोन्ही बाजूला त्याचेच सैन्य खडे असते. अतिशय दाटीवाटीने ते उभे असते. त्याप्रमाणे या जगातली पंचमहाभूतांनी व्यापलेली तत्वांची फौज, साक्षी अंतरात्मा जो राजा आहे, त्याच्या बाजूने उभी असते. या माझ्या सांगण्याचा नीट विचार करून हे सारे थोडे समजून घ्या म्हणजे झाले. दृष्टांताच्या भाषेत थोडे अधिक सांगतो. जसा सैनिकांचा देह हा हाडामांसांनी व्यापलेला असतो, तसाच उंच सिंहासनावर बसलेल्या राजाचा देहसुद्धा हाडामांसांचाच असतो. त्यात काहीच फरक नाही. त्याप्रमाणे मूळ मायेपासून निर्माण झालेल्या पंचमहाभूतांनी व्यापलेल्या सृष्टीचे आणि अंतरात्म्याचे साक्षीपण दोन्ही तत्वरूपच आहे. त्याच तत्वांनी आत्मा व्यापलेला आहे. जसे राजा आपल्या सत्तेने म्हणजे सत्तारूपाने चालतो, तरीही राजा आणि त्याचे सैन्य हे पंचमहाभूतांच्याच अधीन असतात. त्याप्रमाणे अंतरात्मा हा सत्तारूप आहे. त्याच्यापाशी जाणीव आहे. त्या जाणीवेच्या बळावर तो सृष्टी चालवतो. ज्याच्यापाशी जाणीवेचे अधिष्ठान असते, तो सत्तापद भोगतो. कारण ते कधीच देहाच्या साक्षीने जगत नाहीत, तर आत्म्याच्या साक्षीने ते जगत असतात. त्याचे एकमेव कारण त्यांची जाणीव विस्तारलेली असते. विवेक विशाल स्वरूपात नांदत असतो. म्हणून अशा भाग्यवंतांना साक्षात्कारी अवतारी पुरुष म्हणून समाज ओळखू लागतो. मनूसारखे जे चक्रवर्ती राजे झाले, ते याच न्यायाने ओळखले जाऊ लागले. थोडक्यात काय तर, जिथे उदंड जाणीवरूप अंतरात्मा शुद्ध ज्ञानपातळीवर वावरतो आहे, ते भाग्यशाली लोक. आणि जिथे जाणीव नावाची गोष्टच नांदत नाही, ते लोक करंटे म्हणून आयुष्य खितपत दुःखात काढतात. जे व्याप वाढवतात, टक्के टोणपे खात आयुष्य सुचतात, ही माणसे बघता बघता मोठी होतात. विवेक आणि कष्टाच्या बळावर भाग्यवान ठरतात. ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोकांस कळे ना ते. विवेकी मनुष्या समजते, सकळ काही श्रीराम. थोर लहान बुद्धीपासी, सकट कळे ना लोकांसी. आधी उपजले तयासी, थोर म्हणती श्रीराम. वये धाकुटा नृपती, वृद्ध तयास नमस्कार करीती. विचित्र विवेकाची गती, कळली पाहिजे श्रीराम. सामान्य लोकांचे ज्ञान, तो अवघाच अनुमान.
दीक्षा दंडकाचे लक्षण येणेंची पाडे श्रीराम. नव्हे कोणासी म्हणावे सामान्यास काय ठावे. कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी श्रीराम. धाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करीती तयाला. या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे श्रीराम. शतकानुशतके चाललेले हे मानवी जीवन आजही त्याच मानसिक अवस्थेत आहे. मूर्ख लोकांना तेव्हासुद्धा कळत नव्हते आणि आजही कळत नाही. फक्त जो विवेकाने तेव्हाही संपन्न होता आणि आजही जो विवेकाने आणि ज्ञानाने संपन्न आहे त्याला आत्म्याच्या साक्षीने जगणे म्हणजे काय ते कळते. अगदी खरे सांगायचे तर मोठेपणा किंवा लहानपणा माणसापाशी असलेल्या विवेकावर, त्याच्या ज्ञानशक्तीवर अवलंबून असतो, वाढत जाणाऱ्या वयावर नाही. परंतु सर्वसामान्य माणसांना हे ज्ञान नसल्यामुळे जो अगोदर जन्माला येतो त्याला ते थोर समजतात आणि त्याला म्हणजे त्याच्या वयाला मोठेपणा देतात. परंतु हीच माणसे जरी राजा वयाने लहान असला तरी त्याला दंडवत घालतात, नमस्कार करतात. लोकांची विवेकी दृष्टी किती विचित्र आहे नाही का. हे जे सामान्य लोक असतात ते केवळ अनुमानावरच अवलंबून असतात. संप्रदायाची दीक्षा आणि लोकव्यवहार हा सुद्धा अनुमानावरच चालतो. हे त्यांचे अज्ञानी वागणे बरोबर नाही. हे तरी किती लोकांना आणि कसे काय सांगणार. सर्वसामान्य माणसेही अज्ञानाच्या मार्गावरून वाटचाल करीत असल्यामुळे त्यांना काही कळतच नाही. त्यांची संख्यासुद्धा एवढी मोठी आहे की त्या सांगण्याला मग अंतच राहणार नाही. त्यांची विचारशक्ती एवढी क्षीण असते की आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या जर भाग्याने वर चढला तर यांच्या जीवाला त्रास होतो. ते त्या लहान वयाच्या भाग्यवान माणसाला तुच्छ लेखतात. म्हणून सांगतो की आपल्याशी सलगी करू पाहणाऱ्या या सामान्य बुद्धीच्या माणसांना दूर ठेवावे. नेमस्त कळेना वचन नेमस्त नये राजकारण. उगेची धरती थोरपण मूर्खपणे श्रीराम. नेमस्त काहीच कळेना नेमस्त कोणीच मानीना. आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे श्रीराम. वडिला वडीलपण नाही धाकुट्या धाकुटपण नाही. ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण श्रीराम. गुणे विण वडीलपण हे तो आवघेच अप्रमाण. त्याची प्रचित प्रमाण थोरपणी श्रीराम. तथापि वडिलांस मानावे वडिले वडीलपण जाणावे. नेणता पुढे कष्टावे थोरपणी श्रीराम. तस्मात वडील अंतरात्मा जेथे चेतला तेथे महिमा. हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही श्रीराम. या कारणे कोणी येके शहाणपण शिकावे विवेके. विवेकन शिकता तुके तुटोन जाती श्रीराम. असे काही लोक समाजात वावरत असतात की त्यांना बोललेल्या शब्दांचा किंवा कुठल्याही वचनांचा अर्थ कळत नाही की राजकारण म्हणजे काय आणि ते कसे करायचे ते करता येत नाही. परंतु असे मूर्ख लोक समाजात मोठ्या मानाने वावरत असतात. स्वतःला फार थोर समजतात. खरे तर ज्याला कशातलेच काही कळत नाही की ज्याला कोणी मानत नाही, परंतु केवळ अगोदर जन्मला म्हणून तो केवळ वयाने वडील आहे म्हणून त्याला कोण विचारणार. त्याला वडिलकीच्या नात्याने कोण मोठेपणा देणार. वयाने लहान असलेल्या ज्ञानी माणसाने वडीलधाऱ्यांना काही सांगितले तर वडिलांचे वडीलपण आता कोणी मानत नाही आणि लहान माणसांनी आपली पायरी सोडून सांगायला सुरुवात केली आहे असं कोणी वडीलधाऱ्या माणसाने म्हटले तर त्यांना ज्ञानाचे शहाणपण अजून उमजलेले नाही असे समजायला काहीच हरकत नाही. अंगात कुठलेच गुण नाहीत तर केवळ वयाने मोठे म्हणून कोण मोठेपणा देणार. त्या वयाला काहीच अर्थ नाही. गुणांवाचून थोरपणा प्राप्त होत नाही हे निदान वयाने मोठ्या झालेल्यांना समजायला नको का. ह्याची प्रचिती यायला नको का. एक निश्चित आहे की लहान माणसांनी वडील माणसांच्या वयाचा हिशेब लक्षात घेऊन त्यांना मान द्यावा आणि मुख्य म्हणजे वडीलधाऱ्या माणसांनी सुद्धा आपल्या वडीलपणाला गुणांच्या पार्श्वभूमीवर काही अर्थ नाही हे नीट समजून घ्यावे. तसे ओळखून घ्यावे म्हणजे वृद्धपणी काही त्रास होणार नाही. नाहीतर काय होईल.
पोकळ मोठेपणा जपायला गेल्यावर म्हातारपणी फक्त दुःखच भोगावे लागेल. श्रोते हो, ह्यावरून समजून घ्यायची गोष्ट कोणती तर सर्वात वडील कोण तर अंतरात्मा. तो ज्याच्या अंतःकरणात खऱ्या अर्थाने जागृतावस्थेत आला त्याचं महात्म्य आपोआप वाढत जाते. यात माझे म्हणणे काय ते जरा तुम्ही समजून घ्या. कारण हे सारे सांगणारा मी तुमच्यापेक्षा लहान नाही, परंतु हे जे सत्य सांगितले त्याचा दोष केवळ मी तुमच्यापेक्षा लहान आहे म्हणून मला मात्र देऊ नका. थोडक्यात काय तर माणसाने विवेकाच्या बळावर शहाणपण शिकावे. ज्याच्यापाशी विवेक नावाची गोष्टच नाही त्याला चार लोकात महत्त्व प्राप्त होत नाही, हे जरा लक्षात घ्या. तुक तुटले म्हणिजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेंची सांदीस घातले, आपणासी श्रीराम. सगट बायका सिव्या देती, सांदीस पडिला ऐसे म्हणती, मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली श्रीराम. ऐसे कोणी एकेन करावे, सर्व सार्थकची करावे, कळेना तरी विवरावे, ग्रंथांतरी श्रीराम. शहाण्यास कोणी तरी बाहती, मूर्खास लोक दवडून देती, जीवास पाहिजे संपत्ती, तरी शहाणे व्हावे श्रीराम. अहो या शहाणपणा कारणे, बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम श्रीराम. जो बहुतांस मानला, तो जाणावा शहाणा झाला, जनी शहाण्या मनुष्याला, काय उणे श्रीराम. आपले हितन करी लौकिकी, तो जाणावा आत्मघातकी, या मूर्खा एवढा पातकी, आणिक नाही श्रीराम. आपण संसारी कष्ट तो, लोकांकरवी रागेजोन घेतो, जनांमध्ये शहाणा तो, ऐसे न करी श्रीराम. साधका शिकविले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे, मानेना तरी सांडावे, एकीकडे श्रीराम. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष, जाणतसा श्रीराम. ज्याच्यापाशी विवेक नावाची गोष्ट नाही अशा दुर्दैवी माणसाला चार लोकात मोठेपणा तर मिळत नाहीच, परंतु त्याचे समाजातले वजन पूर्णपणे जाते. जन्माला येऊन हा उत्तम प्राप्त झालेला नरदेह शेवटी फुकटच गेला ना, मग त्या आयुष्याला अर्थ काय उरला. आपल्याला सर्वांनी सांदी कोपऱ्यात फेकून दिले हे जाणवेल. घरातल्या बायका शिव्या द्यायला लागतील, अडगळीत पडला आहे असे तोंडावर म्हणू लागतील. अशा रीतीने केवळ विवेकाला जवळ केले नाही म्हणून हा मूर्खपणा पदरात पडेल. म्हणून कळकळीने सांगतो की असे कोणी करू नये, विवेक सोडून वागू नये. मिळालेल्या आयुष्याचे संपन्नपणे सोने करावे, त्यासाठी विवेकाने जगावे. कसे जगावे हे कळत नसेल तर निदान अध्यात्मग्रंथ वाचावेत, विवरण समजून घ्यावे. शहाण्या माणसांना लोक प्रेमाने जवळ करतात आणि मूर्खांना लोक दूरच ठेवतात. जीवाला जर संपत्ती आवडते, ऐश्वर्य हवे आहे, तर शहाणे व्हायला नको का. हे शहाणपण येण्यासाठी कितीही कष्ट करायला लागले तरी चालतील, परंतु शहाणपण शिकून घ्या. ज्याला लोकांनी मान्यता दिली तो शहाणा असतो. लोकांमध्ये शहाण्या माणसाला काहीही कमी पडत नाही. ज्याला आपले हित कशात आहे ते कळत नाही, तो आत्मघातकी समजावा. अशा मूर्खा एवढा पापी जगात दुसरा माणूस नाही, हे लक्षात ठेवा. संसारात खूप कष्ट घेऊनही असा मूर्ख माणूस हिडीस करवून घेतो. शहाणा माणूस कधी असा वागणार नाही. साधकांनी कसे वागावे ते फक्त ह्या निमित्ताने सांगितले. त्यातले जेवढे मानवेल तेवढे घ्या, जे पटणार नाही ते सोडून द्या. तुम्ही श्रोते खूप चतुर आहात, तुम्ही तरी भगवंताकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. मी सांगितलेली ही सामान्य गोष्ट तुम्हाला निश्चित कळेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तिसरा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.